तर मी सहज फिरून गेल। आणि म्हणून मला असं वाटतं विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर सातत्यानं जे विषय घेता येईल अर्ध्या रात्री आवाज आला, पक्षप्रमुखांचा आदेश येईल न येईल, काही ठिकाणी दुसऱ्या दिवशी रात्री काही घटना घडल्या, दुसऱ्या दिवशी साहेबांचा फोन आला तर त्या दिवशी मी त्या ठिकाणी पोहोचलेलो असायचं। अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न झाला। महाराष्ट्राच्या सगळ्या जवळपास 35 जिल्ह्यात फिरत असताना मराठवाड्याचा विकास हा ध्यास सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। सभापती महोदय, फिरत असताना अनेक आठवणी येतात, अनेक प्रसंग येतात, परंतु मी या सगळ्याच्यात विरोधी पक्षनेते ज्याच्यात मोठे प्रकल्प किती येत असतील, जात असतील, मोठ्या घोषणा सरकार स्वीकारत असेल, नाही स्वीकारत असेल, परंतु श्रीरामपूरमध्ये असताना एक माझ्या आयुष्यातली एक छोटीशी घटना घडली, परंतु ती अतिशय रिमार्केबल आहे की एक मच्छिंद्रनाथ गंगाधर भागवत नावाचे बेलापूर तालुका श्रीरामपूरचे एक 88 वर्षाचे ग्रस्त होते सभापती, 88 वर्षाचे, आणि 28 वर्षापासून 7/12 वर त्याच्या जमिनीची नोंद घ्यावी म्हणून 28 वर्षापासून चक्रा मारत होते। कळकट मळकट कपडे होते, चष्मा एवढा जाड होता, तोंड धुतलेलं नव्हतं, अतिशय वाईट अवस्थेत हे नागरिक मला भेटायला आले। आणि सभापती महोदय, मी माझ्या शिवसेना स्टाईल तिथल्या तलाठ्याला फोन लावला, 10 मिनिटात इथं ये म्हटलं। त्याने उत्तर असं तसं द्यायचा प्रयत्न केला, पण मी त्याला 10 मिनिटात ये म्हटलं आणि त्याला सांगितलं इथं स्टेजच्या मागे बस आणि 10 मिनिटात 7/12 तयार करून दे। मुख्यमंत्री महोदय, खरोखर 10 मिनिटात 7/12 बनला, जो 28 वर्ष झालेला नव्हता। आणि त्याचे जे अश्रू आले, मला असं वाटतं हीच कामाची पावती आहे। पण हेही सांगण्याचा मुद्दा आहे की एवढ्या कामाला एखाद्या नागरिकाला 28 वर्ष फिरावं लागतं दादा, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। छोटासा विषय 7/12 नोंद करण्याची, पण 28 वर्ष फक्त तलाठ्याला बोलवलं। आता बरेच काय प्रति तलाठी असतात, लॅपटॉप सोबत असतात, मी त्याला म्हणलं इथून स्टेजवरून तू उठायचं नाही, तो 7/12 तयार केल्याशिवाय। आणि सभापतीमध्ये त्यांनी खरोखर 10 मिनिटात 7/12 बनवून दिला मला। ज्या गोष्टीसाठी 28 वर्ष एक नागरिक फिरत होता, सांगण्याचा मुद्दा हा की लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात, पण सोडवण्यासाठी एक प्रामाणिकता आवश्यक असते। आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं एक प्रशासनाने काम करण्याची आवश्यकता असते, वाटतं ती करण्याची गरज या निमित्तानं आहे। सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी सद्भावना व्यक्त केल्या। सावरकर भक्त, मी सावरकर भक्त असल्याचा मला सार्थ अभिमान आहे। रक्ताने सह्या केल्यात सभापती महोदय, आम्ही सावरकरांसाठी रक्ताने सह्या केल्या होत्या आणि अजून सावरकरांसाठी रक्त सांडण्याची गरज पडली तर ती सुद्धा सांडण्याची आमची तयारी आहे। सावरकरांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं, सभापती महोदय, संभाजीनगरात वंदे मातरम सभागृह आहे। आता सकाळी दादांना मी त्या विषयावर बोललो। 1982ला राष्ट्रपती ग्यानी जैलसिंग आले होते, त्यांनी तिथं कोनशिला रचली होती। मराठवाडा मुक्ती संग्रामाचं आंदोलन त्या जागेवरून सुरू झालं होतं, त्यावेळेस तिरंगा फडकवायला बंदी होती संभाजीनगरात, पण गोविंदभाई श्रॉफच्या नेतृत्वाखाली जवळपास 32 ठिकाणी संभाजीनगरात तिरंगा फडकवला गेला। अशी ती जागा आहे दादा, वंदे मातरम सभागृह। आणि म्हणून हे वंदे मातरम सभागृह आम्ही सातत्यानं जवळपास 30-35 वेळेस आंदोलनं केली, त्याच्यासाठी जेलमध्ये गेलो आणि शेवटी मला असं वाटतं 2014ला याला मान्यता झाली।